धोंड्याचा महिना का येतो? अधिक मासातील खरी कथा. दर 3 वर्षांनी येणारी हा धोंड्याचा महिना नेमका का येतो? का येतो हा धोंड्याचा महिना? जप आणि पूजा हजारपट फळ देतात आणि का भगवान विष्णूंनी स्वतः या महिन्याला आपले नाव दिले? आज आपण ऐकणार आहोत अधिक मासामागील अशी अद्भुत कथा, जी प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी ऐकलीच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात प्रत्येक सण, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. पण एक महिना असा आहे जो साधा महिना नसून अत्यंत पवित्र मानला जातो. आणि ग्रामीण भागात प्रेमाने त्याला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. हा महिना दरवर्षी येत नाही. साधारणपणे दर 3 वर्षांनी तो येतो. या महिन्यात विवाह, मुंज, गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्ये केली जात नाहीत. पण पूजा, जप, दान, व्रत आणि भक्ती यासाठी हा महिना सर्वश्रेष्ठ मानला जातो. पण प्रश्न असा पडतो की हा महिना निर्माणच का झाला? त्याला धोंड्याचा महिना का म्हणतात? आणि भगवान विष्णूंनी या महिन्याला पुरुषोत्तम मास हे नाव का दिले? यामागे एक अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी कथा आहे. अधिक मासाची सुरुवात. मंडळी, खूप प्राचीन काळातील गोष्ट आहे. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर सूर्यदेव, चंद्रदेव आणि सर्व ग्रह आपापल्या गतीने फिरू लागले. मानवाने वेळ मोजण्यासाठी 2 पद्धती निर्माण केल्या, एक सूर्याच्या गतीनुसार आणि दुसरी चंद्राच्या गतीनुसार. सूर्याच्या गतीनुसार वर्ष होत होते 365 दिवसांचे, पण चंद्राच्या गतीनुसार वर्ष होत होते फक्त 354 दिवसांचे. म्हणजेच दोन्हीमध्ये साधारण 11 दिवसांचा फरक पडत होता. सुरुवातीला कुणालाही हा फरक जाणवला नाही, पण वर्षानुवर्ष हा फरक वाढत गेला. ऋतू बदलू लागले, सण चुकीच्या काळात येऊ लागले. शेतीचे गणित बिघडले, लोक संभ्रमात पडले, देवता चिंतेत पडल्या. देवतांची सभा. एके दिवशी सर्व देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या. इंद्रदेव म्हणाले, प्रभू, पृथ्वीवरील वेळेचे संतुलन बिघडत चालले आहे. ऋतू आणि महिने यांचा मेळ राहत नाही. यावर उपाय काय? ब्रह्मदेव ध्यानात गेले. काही वेळाने त्यांनी सांगितले, या 11 दिवसांच्या फरकामुळे काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना तयार होतो. त्या महिन्याला स्वतंत्र स्थान द्यावे लागेल. पण समस्या अशी होती की त्या अतिरिक्त महिन्याला कोणताही देव स्वीकारायला तयार नव्हता, कारण त्या महिन्यात शुभ कार्य होत नव्हती. लोक त्याला अशुभ समजू लागले होते. त्या महिन्याचे दुःख. तो अतिरिक्त महिना अत्यंत दुःखी झाला. लोक त्याला नाव ठेवत होते. कोणी म्हणत होते मलमास, कोणी म्हणत होते धोंड्याचा महिना. त्या महिन्याला वाटू लागले, माझा जन्मच का झाला? कोणी मला स्वीकारत नाही, कोणी माझ्यात शुभ कार्य करत नाही. दुःखी होऊन तो महिना देवदेवतांकडे गेला. सर्वप्रथम तो इंद्रांकडे गेला. इंद्र म्हणाले, मी तुला स्वीकारू शकत नाही. तो सूर्यदेवांकडे गेला. सूर्यदेव म्हणाले, तुझ्यात शुभ कार्य होत नाहीत, त्यामुळे लोक तुला मान देणार नाहीत. तो महिना आणखीनच दुःखी झाला. भगवान विष्णूंना शरण गेला. शेवटी निराश होऊन तो महिना वैकुंठात गेला. भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर विसावले होते. तो महिना रडत रडत म्हणाला, प्रभो, मला कोणीही स्वीकारत नाही. सर्वजण माझा अपमान करतात. माझ्यात शुभ कार्य होत नाहीत, म्हणून मला अशुभ समजले जाते. भगवान विष्णूंना त्या महिन्याची दया आली. भगवान म्हणाले, जो जगात तिरस्कृत असतो त्यालाच मी सर्वात जास्त जवळ करतो. तो महिना म्हणाला, प्रभो, मला सन्मान हवा आहे. मला तुमचा आश्रय द्या. भगवान विष्णू स्मित हास्य करत म्हणाले, आजपासून तू माझा आवडता महिना असशील. मी तुला माझे स्वतःचे नाव देतो, पुरुषोत्तम मास. हे ऐकताच सर्व देवता आश्चर्यचकित झाल्या. भगवान विष्णूंनी त्या महिन्याला अनेक वरदान दिले. जो भक्त या महिन्यात जप करेल त्याला हजारपट पुण्य मिळेल. जो दान करेल त्याच्या घरात सुख समृद्धी येईल. जो उपवास आणि कथा ऐकेल त्याच्या पापांचा नाश होईल. जो माझे नामस्मरण करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. त्या दिवसापासून अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले जाऊ लागले. धोंड्याचा महिना का म्हणतात? ग्रामीण भागात या महिन्याला धोंड्याचा महिना असे म्हणतात,
पूर्वी या महिन्यात शुभ कार्य होत नसल्याने लोकांना हा महिना जड वाटायचा. काही लोक विनोदाने म्हणायचे, हा महिना म्हणजे जणू धोंडा गळ्यात पडल्यासारखा आहे, म्हणून त्याला धोंड्याचा महिना हे नाव पडले. पण काळानुसार लोकांना या महिन्याचे खरे महत्त्व समजले. आज हा महिना भक्तीसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. गरीब ब्राह्मणांची कथा. एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि भक्तिमय होता, पण त्याच्या घरात सतत दारिद्र्य होते. एके दिवशी गावात एक संत आले. ब्राह्मणाने त्यांची सेवा केली. संत प्रसन्न झाले आणि म्हणाले, अधिक मास जवळ आला आहे. या महिन्यात भगवान विष्णूंची भक्ती कर, तुला नक्की फळ मिळेल. ब्राह्मणाने संपूर्ण अधिक मास उपवास, जप आणि दान केले. तो रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचा. गरीब असूनही तो भुकेलेल्यांना अन्न द्यायचा. महिन्याच्या शेवटच्या दिवशी एक वृद्ध व्यक्ती त्याच्या घरी आली. ब्राह्मणाने त्यांना आदराने भोजन दिले. तो वृद्ध दुसरे कोणी नसून स्वतः भगवान विष्णू होते. भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुझी भक्ती पाहून मी आनंदित झालो आहे. क्षणात ब्राह्मणाचे घर धनधान्याने भरून गेले. त्या दिवसापासून गावातील सर्व लोक अधिक मासाची भक्ती करू लागले. अधिक मासात काय करावे? अधिक महिन्यात काही गोष्टी केल्यास अत्यंत शुभ मानल्या जातात. भगवान विष्णूंची पूजा, भगवद्गीता वाचन, रामरक्षा आणि विष्णू सहस्रनाम, दान धर्म, गरिबांना अन्नदान, तुळशीपूजन, नदी स्नान, कथा श्रवण. काय करू नये? या महिन्यात पारंपरिकरित्या काही शुभ कार्य टाळली जातात. विवाह, गृहप्रवेश, मुंज, नवीन व्यवसायाची सुरुवात. कारण हा महिना सांसारिक कार्यापेक्षा आध्यात्मिक साधनेसाठी मानला जातो. अधिक मासाचे वैज्ञानिक महत्त्व. अधिक मास केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. चंद्र, वर्ष आणि सूर्यवर्ष यामधील फरक भरून काढण्यासाठी हा महिना जोडला जातो. यामुळे हिंदू पंचांग आणि ऋतू यांचा समतोल कायम राहतो. म्हणजेच आपल्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वीच अत्यंत अचूक कालगणना निर्माण केली होती. मित्रांनो, जगात अनेक वेळा असे होते की ज्याला लोक तुच्छ समजतात त्यालाच देव महान बनवतो. अधिक मासाची कथा आपल्याला शिकवते, अपमान, दुःख आणि तिरस्कार यामुळे कधीही खचून जायचे नाही. कारण योग्य वेळ आल्यावर देव प्रत्येकाला सन्मान देतो. जो महिना एकेकाळी तिरस्कृत होता तोच आज सर्वात पवित्र मानला जातो. तर मग मित्रांनो, ही होती धोंड्याच्या महिन्याची म्हणजेच अधिक मासामागील खरी आणि पवित्र कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्री विष्णू. धन्यवाद.